पुढची बातमी पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेचा आमदार अनिल परब यांनी पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या सत्रामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली होती। मंगळवारी अनिल परबांनी पुन्हा त्यांच्यावर गंभीर आरोप केले। त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेटच सावली बारची पाहणी केली। यावेळी त्यांनी पुन्हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली। सावली बारची पाहणी केल्यानंतर अंजली दमानिया यांनी पोलीस स्थानकात जाऊन या प्रकरणी माहिती घेतली। पोलिसांनी फक्त एफआयआर दाखल करायचा म्हणून दाखल केला असा आरोप देखील अंजली दमानिया यांनी केला। सावली बार प्रकरणी कोणतीही चौकशी सुरू नसल्याचा आरोपही त्यांनी केला। तसेच सावली बारमध्ये अटी शर्तींचं उल्लंघन झालं होतं। तसेच हा ऑर्केस्ट्रा नसून हा डान्स बार आहे असा घणाघातही त्यांनी केलाय। हा जो बार होता तो योगेश कदम यांचाच आणि त्यांच्या वडिलांचा होता, कारण त्याच्या बारच्या परवान्यावर त्यांच्या आईचं नाव होतं। कुठच्याही परिस्थितीत असे गृहमंत्री महाराष्ट्राला नकोत। गृह राज्यमंत्री यांनी तातडीने राजीनामा देण्यासाठी मला लीगली ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी मी आता समतानगर पोलीस स्टेशनला जाणार आहे। तिथून ओरिजिनल एफआयआरची कॉपी, परवान्याची कॉपी मला जर त्यांनी दाखवलं तर तो जो व्हिडिओ आहे हा आता आपण बघतो इथे बोर्ड हा झाकलेला आहे, तर हे झाकण्याआधीचे तिथे बोर्ड काय होते या सगळ्या गोष्टींचे पिक्चर्स जर त्यांनी दिले तर ते मी घेणार आहे। पण मला जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर त्यासाठी मला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत। सरकारला मला ठणकावून सांगायचं आहे की असे मंत्री कुठलंही कॉर्पोरेट ऑफिस असलं तर कुठल्याही पदावर उच्च पदावर जेव्हा माणूस ठेवला जातो तेव्हा त्याचं ड्यू डिलिजन्स केलं जातं। आपल्याच देशात आपण मंत्री बनवतो पण ते मंत्रीपद आपण कोणाला देतोय याचं काहीही चेक्स अँड बॅलन्सेस नाही आहेत। त्यांची कुठलीही चौकशी न करता गृह राज्यमंत्री डान्स बार चालवतात तर कठीण आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं। यांच्या सगळ्या जेवढे मंत्री आहेत त्यांच्याकडनं खरं तर ॲफिडेव्हिट घ्यायला हवं की तुमचे काय काय उद्योग आहेत हे मुख्यमंत्र्यांनी आत्ताच्या तरी घटकेला सगळ्यांकडनं लिहून घेणं गरजेचं आहे। इकडच्या सिनियर पीआयना त्या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नव्हती। ते पहिल्यांदा हे डॉक्युमेंट वाचतायत असं मला जाणवलं। त्यांना याच्यात मी प्रश्न जे विचारले त्याची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती। मी पहिला साधा प्रश्न विचारला की त्याच्यात आरोपी किती होते हे त्यांना माहीत नव्हतं। मी त्यांना सांगितलं की 32 आरोपी होते, तर तेव्हा ते एफआयआरची कॉपी बघताय त्यामुळे नाही 32 नव्हते। मग त्यांनी डॉक्युमेंट बघितल्यानंतर त्यांना कळलं की 32 आरोपी होते। ती जी चौकशी आहे आत्ताच्या घटकेला कुठेही चाललेली नाही, कुठलीही चौकशी त्याच्यावर चालू नाहीये।